मित्रांनो, मी गणित गुरु अंकगणित आणि बुद्धिमत्ता या पुस्तकांचा लेखक आहे आणि महाराष्ट्रातल्या नामांकित दुकानांमध्ये तसेच ऑनलाईन Amazon वरती देखील ही पुस्तकं उपलब्ध आहेत. तर ही पुस्तकं विकत घ्या आणि मी दररोज या पुस्तकांवर जे व्हिडिओ बनवत आहे ते व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. प्रत्येक उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या. लिहिल्यानंतर तो व्हिडिओ थोडा पॉज करा, व्यवस्थित पुन्हा समजून घ्या आणि सरावासाठी या पुस्तकातल्या इतर उदाहरणांचा सराव करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये गणित बुद्धिमत्तेमध्ये 100% गुण मिळतील याची मी तुम्हाला खात्री देतो. तर मी जे व्हिडिओ बनवत आहे आज या पुस्तकावर व्हिडिओ बनवणार आहे मी. कूट प्रश्न. एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो. म्हणजे आज आपण पाहणार बरोबर प्रश्न आणि चुकीचे प्रश्न यांचा काही उदाहरण यांच्या संदर्भात काही उदाहरण पाहू. STI मेन्स मध्ये 2011 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर बघा, एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात. बरोबर उत्तरासाठी 2 गुण व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो. जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून 30 गुण मिळवले तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील? आता मला सांगा, 30 पैकी 30 जर समजा त्याने बरोबर सोडवले असते तर त्याला 30 दुने किती मार्क्स आले असते? 30 दुने 60 गुण आले असते. 30 दुने 60 गुण आले असते. म्हणजे हा पहिला प्रश्न, पहिला पर्याय कट होतो. दुसरा पर्याय 15 जर बरोबर सोडवले असते 15 दुने 30 गुण आले असते आणि उरलेले 15 चुकले ना. मग त्याचे 30 पैकी 15 बरोबर, 15 चूक, म्हणजे 15 दुने 30 मिळतील आणि 15 कमी होतील, म्हणजे 15 गुण मिळतील. इथं जर 25 प्रश्न सोडवले बरोबर तर 25 दुने किती? 50 गुण मिळतील आणि 25 बरोबर म्हणजे चुकीचे किती? 5. चुकीचे किती? 5. कारण 30 प्रश्न सोडवले त्याने. 30 प्रश्नापैकी 25 बरोबर आणि 5 चूक, म्हणजे 25 दुने 50 मिळतील आणि त्याच्यातनं 5 कमी करायचं म्हणजे 45 गुण मिळतील. आता 20 गुण, जर 20 प्रश्न जर म्हटले तर त्याने 20 बरोबर सोडवले आणि 10 काय केले? चुकीचे सोडवले. ते 20 दुने किती? 40 गुण त्याला मिळतील आणि 10 प्रश्न चुकले म्हणजे 10 गुण मायनस होतील. 40 वा 10 किती? 30. म्हणजे त्याला किती गुण मिळाले? 30. म्हणजे आपण पर्यायामधून डायरेक्ट उत्तर काढू शकतो. याचं उत्तर पर्यायामधून काढू शकतो. किंवा काय करायचं, तर आता दुसरा याच्यामध्ये एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात. आपण काय करायचं, एकूण बरोबर प्रश्न घेऊ, बरोबर उत्तरे x घेऊ. किती घेऊ? x. आणि मग चुकीचे किती येतील? चुकीचे 30 x मायनस करायचे. कशाला का? बरोबर जर समजा 10 असले मग 30 - 10 चुकीचे असतील. बरोबर 20 असले तर 30 - 20 चुकीचे असतील. कळलं का? मग आता आपण काय करायचं, बरोबर उत्तरांना किती गुण? प्रत्येकी बरोबर उत्तरासाठी 2 गुण. मग याला 2 ने गुणायचं म्हणजे 2x एवढे गुण मिळालेले गुण. आणि त्याच्यातून याचे 30 - x ला प्रत्येकाला 1 गुण कमी होतो. म्हणजे 30 - x 30 - x म्हणजे 30 - x याच्यातून काय करायचं? वजा करायचं. बघा, हे बरोबर उत्तरांचे मिळालेले गुण वजा चुकीच्या उत्तरांचे मिळालेले गुण. चुकीच्या उत्तरांना किती गुण मिळाले आणि मग हे एकत्रित बरोबर उत्तरातून जर चुकीच्या उत्तराचे गुण वजा केले तर किती गुण मिळतात? 30 गुण मिळतात. किती? 30 गुण मिळतात. बघा, बरोबर उत्तर x मानले, चुकीचे उत्तर 30 - x मानले. मग 2x वजा 30 - x असं केलं म्हणजे 2x वजा 30. आता वजा वजा बाहेर असेल तर काय होतं? अधिक x होतं. बरोबर किती? 30. हा 2x आणि हा किती x? 1x. 2x आणि हा 1x म्हणजे किती x झाले? 3x झाले. किती x झाले? 3. 2x आणि हा 1x 30x झाले. सॉरी 3x झाले. आणि वजा 30 तिकडे जाताना काय होईल? अधिक 30 होईल. म्हणजे 30 आणि 30 किती होतील? 60 होतील. बघा, वजा 30 इकडे जाताना अधिक 30 होईल. 30 आणि 30 60 होईल. 3 इकडे भागिले केला तर x बरोबर 60 भागिले 3 बरोबर किती? 20. म्हणजे एकूण बरोबर उत्तरे 20 आली आणि चुकीची उत्तरं 30 - 20 म्हणजे 10 आली. किती आली? 10. पर्यायातून मी पाहिलं आणि तुम्हाला स्पष्टीकरणासहित समजावून दिलं. अजून एकदा समजावून दिलं. बघा, एकूण बरोबर उत्तर आपण समजा x मानले. किती मानले? x. मग आता आपण 30 प्रश्न सोडवले त्याने, मग 30 x गेले म्हणजे एवढे चुकीचे आले. याला प्रत्येकी 1 ने गुणायचे. एवढे गुण त्याला, एवढे गुण मायनस झाले आणि एवढे गुण काय आले? याचे गुण काय? याला 2 ने गुणलं तर एवढे 2x एवढे काय आले? बरोबर आले. मग 2x वजा कंसात 30 - x बरोबर 30. मग 2x वजा
हा वजा 30 घ्यायचा, वजाचा अधिक चिन्ह होईल कारण बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे, आणि अधिक एक एक्स म्हणजे 1x, 3x आहे 2x आणि हा 1x म्हणजे 3x झाले, आणि वजा 30 तिकडे अधिक 30 होईल, 30 आणि 30 60 झाले. बघा हा वजा 30 तिकडे जाताना अधिक 30 होईल, वाटलं असं इथे करून घेतलं तरी झाले. 2x आणि 1x 3x आणि वजा 30 तिकडे अधिक 30 म्हणजे 30 अधिक 30 म्हणजे किती झाले 60 झाले. 3x बरोबर 60 आले, मग 3 इकडे भागिले गुणिले इकडे भागिले गेला, 60 भागिले 3 किती उत्तर आलं 20. म्हणजे बरोबर उत्तरे त्याने 20 प्रश्न बरोबर सोडवले आणि 30 वजा 20 म्हणजे 10 उत्तर काय केले 10 चुकीचे सोडवले. म्हणजे 20 दुने 40 गुण त्याला मिळाले आणि 30 वजा 1 म्हणजे 10 गुण त्याचे काय झाले मायनस झाले, असे त्याला 30 गुण मिळाले. पाहूया आता बघा एसटीआय ला विचारलेला अतिशय सोपा प्रश्न आहे, मुख्य परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. असाच प्रश्न आपण अजून वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेला प्रश्न पाहूया. बघा सेम प्रश्न आलेला आहे आणि हा पीएसआयच्या मुख्य परीक्षेत 2011 ला आलेला प्रश्न आहे. पीएसआय 2011 ला विचारलेला प्रश्न आहे, एमपीएससी ने विचारलेला प्रश्न आहे. एका स्पर्धा बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात. किती गुण 4 गुण. चुकीच्या उत्तरासाठी वजा 1 गुण मिळतो. वजा 1 गुण मिळतो म्हणजेच मागच्या प्रश्नात काय होतं 1 गुण कमी होतो असं होतं, 1 गुण कमी होतो म्हणजेच वजा 1 गुण मिळतो. काय 1 गुण कमी होतो याचा अर्थ काय वजा 1 गुण मिळतो असं त्याचा अर्थ. एका उमेदवाराने 75 प्रश्न सोडून 125 गुण मिळवले तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील. आता आपण काय करायचं, हे 42 46 35 आहे ना, हे 40 सोपं वाटतंय ना, मग 75 मधून हे 40 वजा करायचे. समजा बरोबर 40 प्रश्न सोडवले, मग 75 मधून 40 गेले किती राहिले 75 वजा 40 आपल्याला करता येईल ना, 50 60 70 75 म्हणजे 35 गुण. म्हणजे 40 प्रश्नांचे गुण किती येतील त्याला, बरोबर 40 जर बरोबर सोडवले तर प्रत्येकासाठी 4 गुण म्हणजे 40 गुणिले 4 म्हणजे किती आले 40 गुणिले 4 किती आले 160 गुण आले. आणि 75 मधून हे 40 गेले किती राहिले 35, म्हणजे 35 चुकीचे आले का नाही, काय आले प्लस 35, 40 प्लस 35 अशी पुढे झाली. या 35 चं किती उत्तर येईल मग 35 वजा 1 गुण मिळतो म्हणजे 35 मायनस होईल. काय होतील 35 1 35 वजा 35 एवढे गुण मायनस होतील. 160 मधून 35 गेले किती उत्तर आलं 0 10 न 5 गेला किती आला 5 आणि 7 न 4 गेला 2 आणि 1 1 म्हणजे किती गुण आले 125 गुण मिळवले. म्हणजे आपण अंदाजे काढलं, अंदाजे हा 40 का वर घेतला होता कारण हे 40 काय होती पटकन 40 अधिक 35 75 मधून 40 वजा करायला सोपं होतं म्हणून आपण हे घेतलं, बरोबर का नाही. ते जर नसतं आलं तर मग आपण दुसरं सोडवलं असतं. किंवा आपल्याला प्रॅक्टिकल मेथडने आपल्याला काय करावं लागेल, उदाहरण जर सोडवायचं असेल तर प्रश्न बरोबर प्रश्न किती घ्यायचे बरोबर x घ्यायचे आणि चुकीचे किती घ्यायचे, मग टोटल किती आहेत 75 आहेत का नाही, मग चुकीचे घ्यायचे 75 वजा x. आता याला 1 गुण कमी होतो म्हणजे 1 ने गुणलं तर काही फरक पडत नाही, तेच उत्तर आहे. आणि बरोबर उत्तराला याला 4 गुण मिळतील म्हणजे बरोबर उत्तरांचे मिळालेले गुण किती 4 गुणिले x आणि याचे कमी झालेले किती 75 वजा x. हे मात्र एक कंसात टाकायचं बरं का, कारण ते वजा वजा काय होईल प्लस होईल, आलं लक्षात. आणि मग पुन्हा बरोबर किती गुण मिळाले त्याला 125 म्हणजे 4x वजा 75 वजाचं काय होईल अधिक x बरोबर किती 125. ओके, म्हणजे 4x आणि हा 1x किती x झाली 5x झाली. मग 125 अधिक काय 75, 125 अधिक काय करायचं 75 करायचं. मग आता 125 आणि 75 किती झाले 200. मग 200 ला या 5 ने काय करायचं भागायचं, 200 भागिले 5 किती उत्तर आलं 40, बरोबर आहे. 200 भागिले 5 किती आलं 40 आलं. बघा बरोबर उत्तरांचे गुण 4x, चुकीच्या उत्तरांचे 75 वजा x, वजा चिन्ह बाहेर आहे याच्यात नाही. बरोबर उत्तरांचे गुण वजा चुकीच्या उत्तरांचे गुण हे केलं तर वजा 75 आलं, वजा वजा अधिक 1 झालं बरोबर 125. 4x आणि हा 1x 5x झालं, वजा 75 तिकडे अधिक 75 झाला, 125 आणि 75 200 झालं, हे बरोबर 5x 5 इकडे गुणिले इकडे भागिले झाला तर 40. म्हणजे बरोबर उत्तर 40 आणि चुकीचे 75 वजा 40 म्हणजे किती आले 35 गुण आले. ओके, बघा मी तुम्हाला याच्यासाठी पर्यायातली एक पद्धत सांगितली, प्रॅक्टिकल उदाहरण देखील सोडून दाखवलं. प्रॅक्टिकल उदाहरण सोडवणं सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे. आता मी तुम्हाला एकदम शॉर्टकट जर सांगायचं असेल तर काय करायचं, 75 प्रश्न सोडवले 125 गुण मिळाले, 75 आणि 125 यांची बेरीज करायची. पटकन बेरीज किती येते 200. शॉर्टकट कळलं का तुम्हाला, दोघांची काय करायची बेरीज करायची. लक्षात आलं, जेव्हा वजा 1 गुण असतो तेव्हा बरं का, काय
वजा 1 गुण असतो तेव्हा या दोघांची काय करायची बेरीज करायची. आणि दोघांच्या बेरजेला बरोबर उत्तरासाठी 4 गुण आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण म्हणजे 4 आणि 1 5 ने काय करायचं भाग द्यायचं म्हणजे काय उत्तर आलं 40. तोंडी कळलं का? तोंडी काय करायचं 75 म्हणजे 75 प्रश्न सोडवले 125 गुण मिळाले. मग 75 आणि 125 यांची बेरीज करायची 200 आली आणि बरोबर उत्तराला 4 गुण आणि वजा उत्तराला 1 गुण. तो 4 आणि 1 काय करायचं 5 ने काय करायचं याला भागायचं. 200 भागिले 5 बरोबर किती उत्तर आलं 40. आता हे मागचा आहे बघा PSI 2011 ला आलेला हा प्रश्न आहे. मागच्या प्रश्नामध्ये काय होतं तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये 30 प्रश्न सोडून किती गुण होते 30 गुण होते आणि इथं बरोबर याला किती गुण होते 2 होते. 4 च्या ऐवजी इथं 2 होते बरोबर आहे का. मग आपण इथं काय केलं असं 30 आणि 30 काय करायचं 60 करायचं आणि ते 2 बरोबरला 2 आणि चुकीच्याला 1 म्हणजे 2 आणि 1 किती 3 म्हणजे किती उत्तर आलं होतं आपलं 20 उत्तर. म्हणजे तोंडी जर काढायचं असेल तर या पद्धतीने काढायचं. पण वजा चुकीच्या उत्तराला वजा 1 गुण असेल तर बरं का. चुकीच्या उत्तराला जर समजा वजा 2 गुण असतील तर मग त्याची थोडीशी वेगळी पद्धत आहे. ते एक उदाहरण पाहू आपण. बघा सलीम याने एका प्रश्नपत्रिकेत 20 प्रश्न सोडवले. प्रत्येक बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात तर प्रत्येक चुकीच्या उत्तराला 2 गुण कमी केले जातात. सलीमला 51 गुण मिळाले त्याची किती उत्तरं चुकली. आता मी मागच्या वेळेस तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स काय सांगितली. आता याच्या पर्यायामधून जर गेलं तरी चालेल पण एकदम शॉर्टकट ट्रिक्स काय सांगितली मी काय म्हटलं हे 51 आणि हे 20 प्रश्न सोडवले 20 आणि 51 यांची काय करायची बेरीज करायची. पण केव्हा बरोबर चुकीच्या उत्तराला जेव्हा 1 गुण कमी केला जातो तेव्हा बरोबर आहे. चुकीच्या उत्तराला 2 गुण कमी केले जात असतील तर जेवढे सोडवलेत ना त्याला 2 ने हे करायचं गुणायचं म्हणजे 20 दुने काय करायचं 40 मध्ये 51 मिळवायचे. नाहीतर आपण 20 मध्ये किती मिळवले असते 20 मध्ये 51 मिळवले असते बरोबर आहे का नाही. पण इथं काय करायचं 20 दुने काय करायचं 40 करायचं. 20 गुणिले 2 20 दुने 40 करायचं आणि हे 51 त्याच्यामध्ये मिळवायचे. 40 मध्ये 51 मिळवायचे. 40 मध्ये किती मिळवायचे 51. कळलं का. जेवढे प्रश्न सोडवले ना त्याला 2 ने गुणायचं. 1 असेल तर गुणायची गरज नाही डायरेक्ट मिळवायचं 51 आणि 20 करायचे. इथं 3 असेल तर 3 ने गुणायचं. 4 असेल तर 4 ने गुणायचं. जेवढे चुकीचे हे केले जास्त आणि बरोबर उत्तराला 5 आहेत ना त्याच्यामुळे याचं काही याचं हे करायचं नाही. मग आता बरोबर उत्तराला 5 गुण आणि चुकीच्या उत्तराला 2 गुण म्हणजे 5 आणि 2 7 ने याला भागायचं. कशाने भागायचं जे उत्तराला जेवढे गुण मिळतात आणि जेवढे कमी केले जातात दोघांची बेरीज करायची. 5 आणि 2 किती येतं 7 येतं. मग 40 आणि 51 किती होतात 91 भागिले 7. 7 1 7 7 1 7 9 7 गेला 2 7 3 21 म्हणजे 13 प्रश्न त्याचे काय आले असतील बरोबर आले असतील. आता आपल्याला किती बरोबर आले ते नाही विचारलं किती चुकले ते विचारलं. मग बरोबर किती 13 आणि मग 7 काय असतील चूक असतील. 7 काय असतील चूक. आता आपण त्याला काय करून पाहू पडताळा करून पाहू. 13 5 5 प्रमाणे 13 गुणिले 5 13 पाचे किती गुण मिळायला पाहिजे 65 गुण मिळायला पाहिजे बरोबर का नाही. 20 सोडवले 13 बरोबर आले 65 गुण मिळाले. मग 7 चुकले ना 7 दुने 14 काय करायचे प्रत्येकी 2 2 कमी करायचे म्हणजे 7 दुने 14 काय करायचे मायनस करायचे. 5 आता 4 गेला 1 7 ने गेला किती 5 म्हणजे किती उत्तर आलं 51 बरोबर का नाही. म्हणजे पहिलाच पर्याय आपला बरोबर आहे. शॉर्टकट कळलं का तुम्हाला. जर तुम्हाला ही ट्रिक्स आवडली असेल ना माझ्या व्हिडिओला लाईक करा चांगली कमेंट करा आणि जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट. पाहूया अजून एक प्रश्न असाच बघा एमपीएससी ने विचारला ना प्रश्न सेम टू सेम प्रश्न. मग हा एमपीएससी ने जे प्रश्न विचारले जातात तेच प्रश्न इकडं तलाठी ग्रामसेवक या परीक्षेमध्ये रिपीट होतात. नाशिक तलाठीला विचारलेला हा प्रश्न होता. पाहूया 50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण दिले जातात व चुकीच्या उत्तराला 3 गुण कमी केले जातात. उन्नतीने सर्व प्रश्न सोडवले तिला या परीक्षेत 144 गुण मिळाले. आता हा प्रश्न बघा सर्व प्रश्न सोडवले म्हणजे 50 प्रश्न सोडवले 50 प्रश्न आहेत आणि 50 50 तर तिला 144 गुण मिळाले तर तिने एकूण किती प्रश्न बरोबर सोडवले. आता याला एकदम शॉर्टकट म्हणजे फक्त 5 ते 10 सेकंदात कसं सोडवायचं. असिस्टंट 2012 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. एमपीएससी ने विचारलेला हा प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. फक्त 5 ते 10 सेकंदामध्ये याचं उत्तर काढायचं. काय करायचं हे 144 जे आहेत ना हे 144 मिळालेले गुण आहेत आणि सोडवलेले प्रश्न किती आहेत तिने 50 प्रश्न सोडवले बरोबर का नाही. सोडवलेले प्रश्न किती आहेत 50. या 50 ला फक्त चुकीच्या उत्तराने गुणायचं.
50 गुणिले 3 म्हणजे किती आले 150. कळलं का तुम्हाला? जेवढे प्रश्न सोडवले ना त्याला काय करायचं, चुकीच्या उत्तरांचे गुण. प्रत्येक चुकीच्या उत्तराला 3 गुण मिळतात म्हणजे ते 150 आणि हे 144 यांची काय करायची बेरीज करायची आणि भागिले बरोबर उत्तराचे 4 गुण आणि चुकीच्या उत्तराचे 3 गुण. हे 4 आणि 3 7 ने भागायचं. 7 ने बघा बरोबर उत्तराला 5 गुण, चुकीच्या उत्तराला 1 गुण राहिला असतं तर 5 आणि 1 6 ने भागलं असतं. बरोबर उत्तराला 4 गुण आणि चुकीच्या उत्तराला 3 गुण म्हणजे 4 आणि 3 7 ने काय करायचे यांच्या बेरजेला भागायचं. इथं जर एकच गुण असेल तर इथं सगळे प्रश्न म्हणजे 50 ऍड केला असतं याच्यामध्ये. दोन चुकीच्या उत्तराला 2 गुण राहिले असते तर 50 गुणिले 100 ऍड केले असते. चुकीच्या उत्तराला 3 गुण आहेत म्हणजे 50 गुणिले 3 किती ऍड केले 150 आपण त्याच्यामध्ये ऍड केले. 150 आणि 144 किती होतात 4 4 4 आणि 5 9 आणि 1 आणि 1 2 294 भागिले 7 म्हणजे 7 चौक किती आले 28 म्हणजे आला 7 दोन्ही किती आले 14 म्हणजे 42 उत्तर तिने बरोबर सोडवले. तेव्हा 42 आता टाळा करून पावडल्या 42 गुणिले 4 4 दोन्ही 8 4 चौक 16 168 गुण मिळाले. पण 50 सोडवले ना 50 पैकी 42 बरोबर आले ना 8 काय झाले चुकले म्हणजे 8 प्रत्येकाचे 3 3 गुण 8 3 24 गुण तिला मायनस होती. 8 4 गेला 4 7 2 गेला किती 4 आणि आहे 144 गुण तिला मिळाले. बरोबर का नाही? टाळा करून पाहिला तरी उत्तर बरोबर आलं. शॉर्टकट काय सांगितलं एकूण सोडवलेले प्रश्न गुणिले चुकीच्या उत्तरांचे गुण. 50 प्रश्न सोडवले 50 गुणिले 3 मध्ये 150 मध्ये मिळालेले गुण मिळवायचे 144. 150 मध्ये 144 मिळवायचे आणि त्याला भागिले काय करायचं बरोबर उत्तरांचे गुण आणि चुकीच्या उत्तरांचे गुण म्हणजे 4 आणि 3 7 ने भागायचं. ओके अशा पद्धतीने 294 भागिले 7 बरोबर किती 42. फक्त बेरीज करायचा. इथं एक असं नाही एकदम सोपं 50 आणि 144 ची बेरीज केली असती आणि 4 आणि 5 ने भागलं असतं. किती सोपं आहे का नाही? तर जर तुम्हाला ही ट्रिक्स माझी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, चांगली कमेंट करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जर व्हिडिओ सबस्क्राईब करा जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रकार. PQR साठी खालीलपैकी कोणते अंक असतील जर PQR प्लस PQR प्लस PQR बरोबर RRR असतील. तर आता याला 2-3 पद्धती आहेत. आता आपण डायरेक्ट पर्यायातून जर पाहिले तर 5 3 2 5 3 2 असं जर इथं टाकला तर मग इथं 2 यायला पाहिजे, इथं 2 यायला पाहिजे, इथं 2 यायला पाहिजे, यांची बेरीज 2 यायला पाहिजे, हे सगळे 2 2 यायला पाहिजे. 2 आणि 2 4 आणि 2 6 चालेल का? नाही चालणार. इथं तर 2 आहे बेरीजच्या एकक सण इथं 6 यायला पाहिजे का नाही म्हणजे हा पहिला ऑप्शन कट होतो. दुसरा 1 1 1 1 यायला पाहिजे, 1 2 3 बेरीज येते त्याच्यामुळे हेही कट होतो. तिसरा इथं 5 5 5 टाकून पहा 5 5 5 आणि 5 तरी किती आले 15 आले. इथं 55 अशी बेरीज येते का पाहिजे आता 555. आर साठी काय 5 5 5 आलं इकडे 5 5 5 आलं आणि इकडे काय घ्यायचं 1 8 1 8 1 8 185 185 185 555 येतं का पाहायचं. मग 5 दुने 10 5 3 15 चला 1 8 3 24 आणि 1 25 चला 2 2 आणि 3 5 आलं का 555. म्हणजे पर्यायातून सुद्धा आपल्याला हे उत्तर काढता येईल. नाहीतर मग एक लक्षात ठेवायचं खाली काय करायचं दुसरी एक आयडिया करायची. समजा हे पर्याय दिले हे पर्याय समजा उलटे सुलटे दिले 3 अगोदर 2 असं उलटे सुलटे दिलेले आपल्याला ते कळत नसेल तर आपण काय करायचं हे आर 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 जे आहे ना याला 5 5 5 इथं काय करायचं 1 1 1 ठेवून पाहायचं 1 1 1 ठिकाणची म्हणजे इथं 1 1 1 1 घेऊन पाहिजे 1 1 1 चालेल का? 1 2 3 पाहिजे इथं 2 2 घेतलं 2 2 4 2 3 6 पाहिजे नाही चालणार. 3 घेतलं 3 आणि 3 6 आणि 3 9 इथं 9 आहे इथं 3च पाहिजे ना 3 3 3 4 4 4 घेतलं 4 आणि 4 8 आणि 4 12 इथं 2 येईल पण इथं आपल्याला 4 पाहिजे सगळ्या ठिकाणी 4 पाहिजे ना. मग 5 5 घेतात इथं बस जमतं बघा 5 5 5 5 इथं घेतात इथं 5 येईल 5 2 10 5 3 15 म्हणजे इथं R 5 आला म्हणजे सगळ्या ठिकाणी सगळे R किती घ्यायचे 555 5 5 5 घ्यायचे. मग आता हे 3 संख्या आहेत म्हणजे याला कशाने भागायचं 3 ने भागायचं 1 2 3 ने भागायचं. मग 3 1 3 3 1 3 5 आतनं 3 गेले किती राहिले 2 कळलं का? मग 3 8 हे 24 25 मधून 24 गेले 1 राहिला आणि 3 5 किती 15 म्हणजे काय उत्तर आलं 185. 1 8 5 हे कदाचित उलटे सुलटे दिलेले असू शकतात पण त्यांनी आपल्याला डायरेक्ट इथं जर म्हटलं तर इथं 8 5 1 दिले इथं 1 8 5 दिलेले पण आपल्याला त्यांनी उत्तर दिले 185. काय उत्तर दिले 185.
बघा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न असाच आहे, LMN साठी खालीलपैकी कोणते अंक असतील. मग आता हे पर्याय दिलेले. मागच्या वेळेस काय होतं, इथं आर 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 आणि आर 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 होतं, म्हणजे इथले अंक आणि हे अंक काय होते, सारखे होते. आता हे मधले तिन्ही अंक आणि हे तिन्ही अंक काय असतील, सारखे असतील. मधले तिन्ही अंक आणि हे तिन्ही अंक काय असतील, सारखे असतील. मग आपण जर समजा इथं एक 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 घेतलं, 111 जर घेतलं, 111च्या हे लहान होईल, 3 अंकी संख्या होणार नाही, पाहिजे 3 केलं तर. 222 केलं तरी सुद्धा ती 2 अंकी संख्या होईल, बरोबर का नाही. मग जे आपल्याला 3 3 3 पासून सुरुवात करायला लागेल. 3 3 3 जर घेतलं 3 3 3 तर मग भागिले 3 केलं तर 111. सगळे 111 111 111 बरोबर किती होईल, 333 होईल. किती होईल, 333. पण इथं एक 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 आला त्याच्यामुळे ते मॅनेज होणार नाही. इथं जर असं 111 111 111 बरोबर 333 असं आलं तर ही अंक आणि ही अंक काय वेगवेगळे येतात. मग 333 नाही घेता येणार, म्हणजे आपण काय घ्यायचं, 3 3 3 च्या ऐवजी काय घ्यायचं, 4 4 4 आणि भागिले काय करायचं, 3 करायचं. म्हणजे 3 1 3 1 3, 4 3 गेला 1, 3 चोक 12, 14 12 गेले किती राहिले 2, 3 8 काय आलं 24. आपण इथं 148 148 148 असं घेतलं तर काय उत्तर आलं, 4 4 4 आलं का. हे 4 हे 4 4 आलं का. मागच्या वेळेस ही रेषा आर 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 होती, इथं आर आर होतं, म्हणजे हे आणि हे अंक सारखे होते. आता मधले आणि हे अंक काय असतील, सारखे. पुढच्या वेळेस तुम्हाला इथले अंक सारखे दिसतील. मग इथले आणि हे अंक म्हणजे एल खाली एल असं सुद्धा विचारलं जाऊ शकतो. 3 च्या ऐवजी 4 देतील, किंवा डायरेक्ट तिघांची बेरीज डायरेक्ट बेरीज दिलेली असेल, तसं सुद्धा उदाहरण विचारलं जाऊ शकतं. आता हा प्रश्न, तो मागचा प्रश्न हे परीक्षेत विचारले गेलेले. ओके, अजून एकदा समजावतो, किंवा याच्यातलं पर्यायामध्ये 108 148 148 घेतलं तरी देखील 4 4 4 असं म्हणजे 444 उत्तर येईल. आता पाहूया अजून एक प्रश्न. मग हा 444 कुठून घेतला सांगा बरं मला. आपण 1 1 1 111 घेऊन पाहिलं, 111चे लहान संख्या 111 भागिले जर 3 केलं ती 2 अंकी संख्या होईल, आहे का नाही. बघा 3 चोक 3 त्रिक 9, 2 उरले, 3 7 37 37 चालेल का, नाही, म्हणजे 111 घेता येणार नाही. मग 222 भागिले 3 करायचं, 3 7 21, 22 म्हणून 21 गेले किती राहिले 1, 3 चोक 12 म्हणजे 2 अंकी संख्या आता होईल. मग 111 नाही घेता येणार, इथे 111 येणार नाही, 1 1 1 येणार नाही, 2 2 2 येणार नाही. 3 3 3 जर घेतला तर इथं 3 चे 3 भागिले 3 केलं तर किती येतं, 111 येतं. 111 111 111 इथं 333 येईल, पण इथला मधला अंक 1 1 येईल तर 3 3 म्हणजे 333 चालणार नाही. म्हणून आपण 444 घेतलेला आहे. आपण 444 भागिले 3 148 म्हणजे काय पर्याय आला, 148. 148 148 असा पर्याय आला. आणि 184 बी दिलेले, आपण 184 घ्यायचं नाही, 148 घ्यायचं. पाहूया दुसरा प्रश्न. बघा, तर एबीसी साठी खालीलपैकी कोणते अंक असतील. एबीसी प्लस एबीसी प्लस एबीसी. आता इथं बी आलेलं नाही, किंवा सी आलेलं नाही, किंवा ए आलेलं नाही. जर इथं सी राहिलं असतं, म्हणजे 3 वेळेस सी राहिलं असतं, आपलं उत्तर काय आलं असतं. आपलं उत्तर मागच्या प्रमाणे आपण इथं 5 5 5 घेतात, 555 भागिले 3 केलं असतं, ते उत्तर आलं असतं. किंवा मध्ये बी असं आलं असतं, तर मग इथं 4 4 4 इथं 4 4 4 आलं असतं. ओके, पण आता इथं डायरेक्ट संख्या दिलेली, काय दिलेली आहे, संख्या दिली, म्हणजे 888. 3 कोणत्या सारख्या संख्या आहेत की त्यांची बेरीज 88 आहे. 888 ला डायरेक्ट इथं काय करायचं, फक्त कितीने भागायचे, 3 ने भागायचे, कारण या 3 संख्या आहेत, अशा सारख्या 3 संख्या आहेत. 888 भागिले 3 किती उत्तर येतं पाहायचं. 888 भागिले 3 जमलं पाहिजे. 3 दुने 6, 8 6 गेला किती राहिला 2, किती राहिला 2, 3 9 27, 28 27 गेला 1 राहिला, आणि 3 6 18 म्हणजे काय उत्तर आलं 296, म्हणजे 296 वाटच करून पहा. 7 3 18 चला 1, 9 3 27 आणि 28 चला 2, 2 4 8 म्हणजे किती उत्तर आलं 288. म्हणजे 296 असं उत्तर आलं. काय 296 असं म्हणजे 296 पर्याय क्रमांक 1 आला. कळलं ना, अगदी सोपा आहे हा प्रकार. बघा, पायांची संख्या आणि डोक्यांची संख्या, हा प्रश्न असतोच परीक्षेमध्ये, 100% असतो. त्याच्यामुळे आपण मोरांचे पाय असतील, हरणांचे पाय असतील, गुराख्यांचे पाय असतील, गायींचे पाय असतील, किंवा सायकलचे हँडल्स असतील, सायकलच्या घंटे असतील, असा प्रश्न परीक्षेमध्ये असतोच. हा यवतमाळच्या तलाठीमध्ये आलेला हा प्रश्न आहे. एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी व गुराखी यांच्या पायांची संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती.
आता डोक्यांची संख्या 26 म्हटलं तर जेवढ्या गाईला एकच डोकं आणि गुराख्याला एकच डोकं. आपण समजा 24 गाई आणि 2 गुराखी म्हटले, ऑप्शन मधून जर गेलं तर 24 गाई आणि 2 काय म्हटले गुराखी, तर मग 2 गुराख्यांचे पाय किती? 4. आणि 24 गाईंचे पाय किती? 24 चोक किती? 96. 96 प्लस 4 किती होतात पाय? 100. पण आपल्याला पाय किती दिलेले आहेत? 98 दिलेले. कळलं का तुम्हाला? बघा 24 गाई, बघा 24 आणि 2 26 होतात, 20 आणि 6 26 होतात, 23 आणि 3 26 होतात, 27 आणि एका 26 होत नाही. जर एखाद्या वेळेस तुम्हाला खूपच गाई झाली तर पहिल्यांदा हा ऑप्शन न लिहिता इतर तिन्ही ऑप्शन पैकी लिहू शकता तुम्ही, खूपच गाई असेल तर. पण तो हा ऑप्शन कधी लिहायचा? या तिघांपैकी बरोबर येण्याची शक्यता आहे, पण तो ऑप्शन 100% काय आहे? कारण दोघांची डोक्यांची संख्या किती आहे? 26 आहे. 23 3 20 6 किंवा 24 2 असू शकते. आता 24 आपण 24 2 घेतलं तर 24 प्रत्येक गाईला 4 4 पाय, 24 चौक 96 आले, आणि गुराख्याला 2 2 पाय म्हणजे बेदोनी 4 96 4 100. मग हा ऑप्शन कट झाला. आता ही याच्यापैकी 20 गाईंना 20 चौक 80 पाय आणि 6 गुराख्यांना 6 गुणिले 2 किती? 12 पाय. 80 12 ही बी चालणार नाही, कारण आपल्याकडे पाय 98 आहे. हे पायांची संख्या इथं 92 होती. इथं केलं तर 23 गुराख्यांना किती पाय? 23 चौक किती? 92 पाय. आणि 3 गुराख्यांचे पाय किती? 3 दुने 6 पाय. कळलं? 23 गायींचे 23 चौक 92 पाय आणि 3 गायींचे 3 दुने 6 पाय. 92 6 किती? 98. म्हणजे किती उत्तर आलं? 23 3 असं उत्तर आलं. पटकन ऑप्शन मधून आपल्याला काढता येईल, किंवा आपल्याला जर प्रॅक्टिकली काढायचं तर कसं काढायचं ते आपण बघूया. बघा पहिल्यांदा असं चार टाकून घ्यायचा. गाई आणि गुराखी लिहून घ्यायचं, त्यांचे डोके आणि त्यांचे पाय हे लिहून घ्यायचं. आता डोके किती आहेत त्यांचे? टोटल डोके किती आहेत? 26. गायींचे काही आणि गुराखींचे असे 26 डोके आहेत. आपण गाई किती आहेत माहित नाही, म्हणून आपण गायीचे किती मानायचे? X मानायचे. समजा गाई जर 20 असल्या तर 26 मधले 20 गेल्या म्हणजे 6 काय असतील? 6 गुराखी असतील, बरोबर का नाही? म्हणजे 26 मधून X काय करायचे? वजा करायचे. 26 वजा X एवढे काय आली? गुराखी. म्हणजे गाई जर X मानल्या तर गुराखी 26 आहे. गाई Y मानल्या तर 26 वजा Y, कारण दोघांची संख्या 26 आहे ना. आता पायांची संख्या, आता गाईला प्रत्येकाला किती किती पाय? X गाई आहेत, प्रत्येकीला 4 4 पाय म्हणजे 4X पाय. गुराख्यांना किती? 2 2 पाय, म्हणजे याला कशाने गुणायचं? 2 ने गुणायचं, म्हणजे 2 गुणिले 26 वजा X. म्हणजे आता 2 आणि 26 लाही गुणायचं, 26 दुने 52, आणि 2 आणि X लाही गुणायचं वजा 2X. लक्षात आलं का तुम्हाला? मग आता मला सांगा, या पायांची संख्या जी आहे ही टोटल, ही पायांची संख्या किती? गायींच्या पायांची संख्या 4X आणि गुराख्यांच्या पायांची संख्या 52 वजा X. 52 वजा किती? 2X. 52 वजा 2X. आपण हे कंसात टाकलं असतं असं. हे कंसात टाकायची गरज नाही, कारण बाहेर कोणतं चिन्ह नाही, अधिक चिन्ह आहे. अधिक चिन्ह असेल तर मधलं चिन्ह काही बदलत नाही. वजा चिन्ह असेल तर मात्र कंसात टाकून घ्यायचे, मधलं चिन्ह काय होतात? बदलतात. बरं ठीक आहे, आपण कंसात जसं तसं आपण कंसात टाकून घेतलं. तर मग बरोबर पायांची संख्या किती दिली आपल्याला? पायांची संख्या दिली 98. बघा आपल्याला गायींची संख्या माहित नाही म्हणून X घेतल्या. मग टोटल गायी आणि गुराखी 26 आहेत, म्हणजे डोके 26 आहेत. 26 मधून X गेले, कारण गाईला काय 2 डोके नसतात किंवा गुराख्याला काय 2 डोके नसतात. म्हणजे गाईला 1 डोकं, गुराख्याला 1 डोकं, म्हणजे 26 डोके आहेत. म्हणजे याचे X डोके मानले त्याचे 26 वजा X आले, कारण दोघांची संख्या 26 आहे. मग याचे प्रत्येकाला 4 4 पाय, म्हणजे याला 4 ने गुणायचं, 4X आलं. आणि याचे प्रत्येकाला 2 2 पाय, म्हणजे याला 2 ने गुणायचं, याला 2 ने गुणलं तर कंसाला 2 ने गुणायचं, म्हणजे यालाही 2 ने गुणायचं आणि यालाही 2 ने गुणायचं. म्हणजे 26 दुने किती आले? 52 आले. आणि 2 आणि X ला गुणलं किती आलं? वजा 2X. 52 वजा 2X. आता पायांची संख्या, गायींच्या पायांची संख्या आणि गुराख्यांच्या पायांची संख्या म्हणजे 4X अधिक 52 वजा 2X बरोबर किती? 98. मग आपण काय करायचं? इथं अधिक चिन्ह असल्यामुळे आपण कंस काढून टाकायचा, कंसाची गरज नाही. 4X आणि वजा 2X, 4X मधून 2X गेले किती? 2X किती आले? 2X. म्हणजे 4X आपल्याकडे आणि 2X ऋण म्हणजे कर्ज आहे. 2X देऊन टाकले तरी 2X आपल्याकडे राहिले. आणि अधिक 52 इकडं अधिक आहे, तिकडे जाताना काय करायचा? वजा करायचा. 98 वजा 52. 98 वजा 52 किती? 8 न 2 गेले किती? 6. 9 न 5 गेला किती? 4. मग इकडे काय आला? 2X आला. मग आपण हा 2 इकडे गुणिले, इकडे येताना भागिले करायचा, म्हणजे किती आलं? 2 दुने 4, 2 3 6, म्हणजे किती उत्तर आलं? 23. म्हणजे गायी किती आल्या? 23. पहिल्यांदा गायी विचारले
आणि मग गुराखी विचारली. मग गायींची संख्या पहिल्यांदा लिहायची 23 आणि 26 मधले 23 गेले म्हणजे किती आले? 26 मधले 23 गेले किती राहिले? 3. म्हणजे 23 आणि 3 गायी 23 आहेत आणि गुराखी किती आहेत? 3 आहेत. पहिल्यांदा हा 4 टाकून घ्यायचा, पर्यायातून जमलं तर ठीक आहे, नाही तर मग हा 4 टाकून घ्यायचा आणि मग त्याची आपण अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं. पाहूया आता तलाठी यवतमाळचा आहे. पाहूया पुढचा प्रश्न बघा. एका प्राणी संग्रहालयात काही हरण व मोर आहेत. त्यांची एकूण संख्या 80 आहे. म्हणजे त्यांची डोक्यांची संख्या सुद्धा किती आहे? 80. त्यांच्या पायांची संख्या 200 आहे. तर मोरांची संख्या किती? आता मोरांची संख्या जर आपल्याला ऑप्शन दिले, मोरांची संख्या जर 20 असेल तर हरण किती असतील? 80 मधले 20 गेले किती हरण असतील? 60 असतील. कळलं का? हरण 60. बघा मोरांची संख्या समजा 20 मानली, एकूण संख्या 80 आहे, मग 80 मध्ये 20 गेले किती आले? 60. 60 हरण धरायचे. हरणाला पाय किती? 4 पाय. म्हणजे 60 गुणिले 4 म्हणजे किती आलं? 240. आणि याला मोराला पाय किती? 2 पाय. म्हणजे 20 गुणिले 2, 20 गुणिले 2 किती? 40. मग 240 आणि 40 किती झाले? 280 झाली. आपल्याला पायांची संख्या 200च आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन चालणार नाही. मग जर समजा आपण हे 30 घेतलं, 30 काय घेतले? मोर घेतले. मग आता 80 टोटल किती आहेत? 80. 80 मध्ये 30 गेले किती आले? मग हे 50 हरण आले. 50 हरण आणि 30 मोर अशा 80 झाली. आता हा मोरांचे पाय किती? 30 गुणिले 2 म्हणजे 60 पाय. आणि 50 गुणिले याचे किती? 4 म्हणजे किती? 200. 260 चालेल का? ही आपल्याला पाय किती दिले? 200 दिले, म्हणजे हाही ऑप्शन चालणार नाही. आता तिसरा ऑप्शन पाहायचा. मोरांची संख्या 50 आणि हरणांची संख्या किती येईल? मग 50 आणि 30 किती झाली? 80. आता मोरांचे पाय किती? 50 दुने किती? 100 आणि 30 चोक 120. 100 आणि 120 होतात का? 200 नाही होत, म्हणजे हेही चालणार नाही. आता ऑप्शन 100% शेवटचा बरोबर असेल. किंवा 60 मोर घेतले तर 20 काय येतील? हरण. याचे पाय किती आले? 60 दुने किती? 120 पाय. आणि याचे प्रत्येकाचे किती? 4 4 20 चोक 180 आणि 20 चोक 80 म्हणजे 120 आणि 80 किती झाले? 200 झाले. कळलं का? म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता आला? चौथा ऑप्शन आला. असं आपण नुसतं पर्यायामधून आपण पटकन आपण काढू शकतो. किंवा आपल्याला काय करायचं? इथं घ्यायचं हरिण, इथं घ्यायचं मोर, इथं घ्यायचे डोके, इकडे घ्यायचे पाय. ओके. हरणाचे पाय किती? हरिण किती माहित नाही. मोर किती आहेत? मग 80 वजा x घ्यायचे. कारण दोघं 80 आहेत का नाही? टोटल दोघं मिळून किती आहेत? 80 आहेत. मग x हे घेतले तर हे 80 वजा x घ्यायचे. हरणाला पाय किती? प्रत्येकाला हरणाला किती? 2 पाय. नाही, हरणाला 4 पाय. म्हणजे याला 4 ने गुणायचं म्हणजे हरणाचे पाय 4x. मोराला 2 पाय म्हणजे याला कशाने गुणायचं? एवढ्या याला 2 ने गुणायचं है ना. मग याला 2 ने गुणलं तर 80 दुने किती आलं? 160. 2 ने यालाही गुणायचं आणि यालाही गुणायचं वजा 2x. ओके. 4x आणि याचे 160 वजा 2x. हे कळलं का? कारण मोरांच्या संख्येला 2 ने गुणायचं म्हणजे 80 2 गुणिले 80 वजा x. 2 आणि 80 ला गुणा 160 ला 2 आणि x ला गुणा 2x आलं. हे कळलं का तुम्हाला? मग आता या दोघांची जर बेरीज केली पायांची, हरणाचे पाय 4x आणि मोरांचे पाय 160 वजा 2x, यांची बेरीज जर केली तर टोटल पायांची संख्या किती येते? 200 बरोबर 200. 4x अधिक 160 वजा 2x. मग हे 4x मधून 2x गेले किती राहिले? 2x आले. अधिक 160 तिकडे जाताना वजा 160 होईल. 200 वजा 160 किती आलं? 200 मधून 160 गेले किती? 40 आले. 2 इकडे भागिले गेला, x बरोबर किती आलं? 20 आलं. मोरांची संख्या किती आली? नाही सॉरी, x म्हणजे आपण हरिण मानले. हरिण मोर हरिण किती आले? हरिण आले 20. हरिण किती आले? 20. आणि मोर किती? 80 वजा x. 80 वजा 20 म्हणजे किती आली? 60 आली. आपल्याला मोरांची संख्या विचारली तर मोर किती घ्यायची? मग इथं 60 ने तर आपलं उत्तर आलं 20 आणि पटकन उत्तर 20 लिहून टाकायचं आणि बरोबर प्रश्न केलेला व उत्तर काढलेलं बरोबर उत्तर चुकू शकतं. त्याच्यामुळे शक्यतो इथं हरिण x घेण्यापेक्षा मोर x घ्यायची, कारण मोरांची संख्या विचारली आहे ना. मोरांची संख्या x घ्यायची, ही 80 वजा x घ्यायची म्हणजे डायरेक्ट x उत्तर येईल, म्हणजे 60 उत्तर येईल. ओके. पाहूया बघा, एमपीएससी ने मुख्य परीक्षेमध्ये एएसओच्या मुख्य परीक्षेमध्ये 2012 ला विचारलेला प्रश्न, एकदम सोपा प्रश्न आहे. पाहूया अजून प्रश्न. बघा, एका शेतात 20 गायी 30 कोंबड्यांना घेऊन काही गुराखी उभे. इथं थोडंसं जास्त उदाहरण वाढवलं. काय काय उदाहरण? डेप्टी ईओच्या परीक्षेत एमपीएससी ने विचारलेला प्रश्न आहे 2014 ला. शेतात गायी आहेत
कोंबड्या आहेत आणि गुराखी आहेत. आता त्यांचे डोके किती असतील? आता बघूया. गाई एका शेतात 20 गाई म्हणजे डोके किती? 20 डोके. आणि पाय किती? गाईंचे पाय किती? 20 गुणिले 4, 20 चौक किती आले? 80 पाय. आता 30 कोंबड्या, 30 पाय किती मग? 60 पाय. आता गुराखी माहिती आहेत का आपल्याला? काही गुराखी उभे आहेत म्हणजे गुराखी X. आणि म्हणजे गुराखीचे पाय किती मग? गुराख्याला 2 पाय ना, म्हणजे 2x, 2 गुणिले x, 2x. आता मग एक यांची संख्या, डोक्यांची संख्या किती झाली? 20 आणि 30, 50 अधिक x. सगळ्यांच्या डोक्यांची संख्या, गाई, गुराखी आणि कोंबड्यांची डोक्यांची संख्या किती झाली? 50 अधिक x. आणि पायांची संख्या किती झाली? 80 आणि 60 किती? 140 अधिक 2x. 140 अधिक 2x. हे झाले सगळ्यांचे डोके आणि हे झाले सगळ्यांचे पाय. कळले? आता काय म्हटले? सर्वांच्या अट दिले, सर्वांच्या पायांची संख्या ही. तर सर्वांच्या पायांची संख्या म्हणजे 140 अधिक 2x. ही म्हणजे बरोबरचं चिन्ह. ही म्हणजे काय? बरोबरचं. 140 अधिक 2x ही म्हणजे बरोबरचं चिन्ह. डोक्यांच्या संख्येपेक्षा 100 ने जास्त. डोक्यांची संख्या किती आहे? 50 अधिक x पेक्षा जास्त. 50 अधिक x पेक्षा 100 ने जास्त, म्हणून हा 100 ऍड करायचा. डोक्यांच्या संख्येमध्ये 100 ऍड केला तर ही पायांची संख्या येते. कळलं का? पायांची संख्या ही घेतली, ही म्हणजे बरोबरचं चिन्ह घेतलं. डोक्यांची संख्या 50 अधिक x 100 ने जास्त म्हणजे अधिक 100 घेतलं. आणि बस याचं कॅल्क्युलेशन करायचं. 100 आणि 50 150 होतात. 150 अधिक x आणि इकडे 140 अधिक 2x आले. मग तो अधिक x इकडे वजा x करायचा, 2x वजा x आणि हा 140 इकडे वजा x. म्हणजे किती उत्तर आलं याचं? मग 140 अधिक 2, 2x हा वजा केला, 1x बरोबर किती आलं? 10. म्हणजेच इथं गुराखी किती आले? 10 आले आणि पायांची संख्या 10 आणि 20 आली. म्हणजेच आता 30 आणि 20 50 आणि 10 60 आले आणि 14 आणि 2 16 म्हणजे 160 आले. बघा अट पूर्ण होते का? सर्वांच्या पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येपेक्षा 100 ने जास्त. आली का नाही? बरोबर. आपण डायरेक्ट याच्यातून हे डायरेक्ट असं टाकून ऑप्शन मध्ये हा डायरेक्ट 10 टाकून सुद्धा आपण याचं उत्तर काढू शकलो असतो. म्हणजे 20 गाई 20, कोंबड्या 30 आणि गुराखीचं 30 10 गुराखीचं 10 घेतले असते तर गुराखाचे पाय 20 आणि बरोबर 100च्या 60च्या पेक्षा 100 ने जास्त म्हणजे 160 असं उत्तर काढलं असतं. म्हणजे पर्यायामधून सुद्धा आपल्याला हे उत्तर काढता येईल. पाहूया असाच एक प्रश्न. बघा आपल्याला काय प्रश्न विचारलाय? एमपीएससी ने विचारलेला आहे डेप्टी च्या 2014च्या परीक्षेत की एक बागेत हरिण आणि मोर यांच्या गटात म्हणजे ते सारखे असते. यांच्या पायांची संख्या डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 16 ने जास्त आहे. तर गटातील हरणांची संख्या किती? पर्यायावरून जरी काढलं तरी चालेल. समजा मोर घेतले आणि हरण घेतले. आता मोर 8 घेतले तर हरण सुद्धा किती घ्यायचे? 8 घ्यायचे. म्हणजे डोके किती आले त्यांचे? 8 आणि 8 किती आले? 16. आणि पाय घेतले तर मोराचे पाय 8 दुने किती? 16 आणि हरणांचे पाय 8 चौक किती? 32. 16 आणि 32 किती होतात? 48. किती होतात? 48. बघा डोक्यांच्या संख्येची दुप्पट किती? 16 दुने 32 पेक्षा 16 ने जास्त. आले का नाही? म्हणजे ऑप्शन काय आला? 8 आला. डायरेक्ट ऑप्शन मधून घेतले. हरिण आणि मोर यांच्या गटात एकूण पायांची संख्या काढायची डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 16 ने जास्त. आपण पर्याय 8 घेतला तर मग मोरांचे 8 डोके आहेत म्हणजे 16 पाय असतील. हरण 8 डोके आहेत म्हणजे 8 चौक 32 पाय असतील. म्हणजे डोक्यांची संख्या 16 होईल आणि पायांची संख्या 48 होईल. म्हणजे 16च्या दुप्पट 32 पेक्षा 16 जास्त 48 ही पायांची संख्या आली. म्हणजे उत्तर काय आलं त्याचं? 8 उत्तर आलं. पाहूया असाच अजून एक प्रश्न. बघा सायकलच्या एका दुकानात काही 2 चाकी आणि काही 3 चाकी सायकली होत्या. दुकान बंद करताना चाके मोजली तेव्हा ती 240 भरली. नंतर सायकलीच्या घंटा मोजल्या तेव्हा त्या 100 भरल्या. तर 3 चाकी सायकली किती? आता जसं आपण याचं उदाहरण आहे कशाचं? हरणांचं पाय मोरांचं, तसं इथं 3 चाकी सायकल आणि 2 चाकी सायकल असं दिलेले. बरोबर की नाही? मग आपण काय करू? आपल्याला घंटा मोजल्या तेव्हा ते 100 भरल्या म्हणजे प्रत्येक सायकलीला 1 घंटा समजायची. किंवा घंटा मोजल्याच्या ऐवजी आपण काही वेळेस तुम्हाला असा प्रश्न असेल हँडल मोजले तेव्हा 100 भरले. म्हणजे 2 चाकी आणि 3 चाकी सायकली किती आहे? 100ची.
मग आता आपण समजा 60 तीन चाकी सायकली 60 मानल्या, मग दोन चाकी किती येतील? दोन चाकी 100 मधून 60 गेले किती येतील? 40 येतील, बरोबर आहे का नाही? मग आता यांचे हँडल किती 60 आणि 40 100 झाले किंवा घंटा 100 झाले. मग आपण काय करायचं, यांचे चाका किती आहेत ते पाहिजे. ह्या किती आहेत आपल्याला? 3 चाकी आहेत म्हणजे 3 ने गुणायचं आणि दुचाकी म्हणजे 2 ने गुणायचं. 60 त्रिक किती आले? 180. 3 चाकी सायकली 60 घेतल्या तर 180 आले आणि 2 चाकी 40 घेतल्या तर किती आले? 40 दुनी 80 आले. 180 आणि 80 किती झाले? 8 आणि 8 16 260 झाले. म्हणजे हा पर्याय चालेल का? नाही. 100 घेतले, आता मला सांगा 100च्या 100 घेतले तर 100 त्रिक किती येतील? 300 बोलायला पाहिजे, हाही ऑप्शन चालणार नाही. आता 40 घेतल्या तर 40 3 चाकी समजा 3 चाकी सायकली आपण 40 घेतल्या आणि 2 चाकी सायकली समजा किती घेतल्या? 60 घेतल्या. 3 चाकी किती घेतल्या? 40 आणि 2 चाकी किती घेतल्या? 60. मग 3 चाकीचे 3 ने गुणायचे, 40 गुणिले 3 120. 120 चाका आले आणि 2 चाकीचे 60 गुणिले 2 किती? 120. 120 आणि 120 किती आले? 240 ती संख्या बनली. म्हणजे आपण डायरेक्ट ऑप्शन मधून डायरेक्ट उत्तर काढू शकतो किंवा आपल्याला डायरेक्ट उदाहरण कसं सोडवायचं तेही समजावून देतो. बघा, आपण सायकल 3 चाकी सायकल लिहून घ्या, सायकल 2 चाकी सायकल लिहून घ्या. आता 3 चाकी सायकल, आता 3 चाकी आणि 2 चाकी सायकल किती आहेत? 100. आपल्याला 3 चाकी सायकली किती विचारलेला म्हणून 3 चाकी सायकली आपण x मानायचं, म्हणजे उलट उत्तर येणार नाही, x म्हणजे उत्तर येऊन निघून जाईल. आणि 2 चाकी सायकली किती? मग 100 मधून या किती गेल्या? x गेल्या, उरलेल्या 2 चाकी आल्या, बरोबर आहे का नाही? म्हणजे x आणि 100 वजा x बरोबर 100 झाले. टोटल 100 संख्या दिलेली आपल्याला, घंटा 100 भरले. आता मला सांगा 3 चाकी सायकली आहेत म्हणजे याला 3 ने गुणायचं म्हणजे 3x चाके येतील. किती? इथे घंटाच्या ऐवजी काही ठिकाणी हँडल दिलेलं असेल. प्रत्येक सायकलीला 1 घंटा म्हटले तर मग एक सायकली आहे 3 चाकी आणि त्याची चाकं म्हटले 3 गुणिले x आणि याला 2 चाकी आहेत म्हणजे याला कशाने गुणायचं? 2 ने गुणायचं. आता डायरेक्ट 2 ने गुणून टाकू. 100 वजा x, 2 यालाही गुणावं लागेल यालाही गुणावं लागेल कारण वजा चिन्ह आहे मध्ये. 100 गुणिले 2 किती आले? 200. 100 गुणिले x काय आलं? 2x. बरोबर आहे? म्हणजे 3x, चाकांची संख्या 3x अधिक 200 वजा 2x. 200 वजा 2x याला कौंस केला तरी चालेल. बाहेर अधिक चिन्ह आहे म्हणून कौंस करायची एवढी गरज पडत नाही कारण मध्ये चिन्ह बदलत नाही. पण बाहेर जर वजा चिन्ह राहिले तर आपल्याला कौंसाची गरज पडली असती. पण ही 3x आणि 200 वजा 2x यांची जी एकूण संख्या आहे तर ही म्हणजे ही चाकांची एकूण संख्या किती आहे? 240 आहे. म्हणजे हे 3x अधिक 200 वजा 2x बरोबर 240. कळलं तुम्हाला? 3x मधून 2x गेले, x राहिला, हा अधिक 200 तिकडे वजा झाला म्हणजे 240 वजा 200 म्हणजे किती? x वर किती उत्तर आलं? 40 उत्तर आलं. x वर किती उत्तर आलं? 40. म्हणजे आपल्याला 3 चाकी सायकली किती आहेत? 40 आहेत. कळलं? पुन्हा एकदा समजून दे बघा. 3 चाकी सायकली x आणि टोटल 100 आहेत म्हणजे 100 वजा x. याला 3 ने गुणलं तर 3x चाका आली आणि हे 2 चाकी आहेत याला 2 ने गुणलं तर 200 वजा 2x आली. आणि दोघांच्या चाकांची संख्या म्हणजे 3x अधिक 200 वजा 2x या दोघांची संख्या बरोबर 240 आहे. मग 3x अधिक 200 वजा 2x बरोबर 240. बरोबर? मग 3x मधून 2x गेले, x आला, अधिक 200 तिकडे वजा केला, 240 वजा 200 बरोबर किती? 40. म्हणजे 3 चाकी सायकली आल्या 40 आणि 100 वजा 40 म्हणजे किती आल्या? या आल्या 60. म्हणजे याचे चाक आले 4 त्रिक 12 120 आणि याचे चाक आले 120. 120 किती चाक आली? 240. म्हणजे पडताळा देखील आपला बरोबर आलेला आहे. म्हणजे याच्यातून आपण पर्यायातून पाहू शकतो किंवा प्रॅक्टिकली सुद्धा उदाहरण पाहू शकतो. अजून एक उदाहरण पाहूया आणि आपण थांबूया. बघा, एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व काही 3 चाकी सायकली आहेत. त्यांचे हँडल मोजल्यास, आता मागच्या वेळेस काय होत्या? घंटा मोजल्यास होत्या, आहे की नाही? ते 1991 चा प्रश्न होता. हा तलाठी जळगावचा आताचा प्रश्न आहे मागचा. त्यांचे हँडल मोजल्यास 40 भरतात. म्हणजे 2 चाकी आणि 3 चाकी सायकली टोटल किती आहेत? 40 आहे. चाक मोजल्यास किती होतात? 104 होतात. त्यापैकी 2 चाकी आणि 3 चाकी सायकली किती? आता समजा आपण हे पहिल्यांदा या 2 चाकी घेतल्या आणि या 3 चाकी घेतल्या, बरोबर का नाही? या 2 चाकीचे पाय किती हे किती होतील? चाक किती होतील? पहिल्यांदा काय विचारलं? 2 चाकी नंतर 3 चाकी. हे 2 चाकी घेतल्या आणि हे 3 चाकी घेतल्या तर 16 दोन्ही हे 32 आले आणि 24 ते किती आले? 72 आले.
यांची बेरीज करून पहा. 2 आणि 2 4, 7 आणि 3 किती 10. म्हणजे त्यांचे चाक किती होतात 104 होतात. म्हणजे 2 चाकी सायकली या किती असतील 16 असतील आणि 3 चाकी सायकली 24 असतील. म्हणजे 2 चाकी सायकलींचे 16 दुणे 32 चाक होतील आणि 3 चाकी सायकलींचे 24 त्रिक 72 होतील. म्हणजे 32 अधिक 72 किती होतील 104. म्हणजे असं पर्यायातून आपल्याला सुद्धा असं काढता येईल किंवा असं 3 चाकी आणि इकडे 2 चाकी घेतल्या. 3 चाकी माहित नाही एक्स घेतल्या. आपल्याला पहिल्यांदा 2 चाकी विचारले म्हणून 2 चाकी एक्स घ्या आणि 3 चाकी किती आहेत आता 40 वजा एक्स करायचं, कारण दोघं मिळून 40 आहेत ना. मग ही एक्स आहेत, मग हे किती आले 40 वजा एक्स. हे कळलं का, ही एक्स हे 40 वजा एक्स करायचं. मग आता यांच्या चाकांची संख्या, हे 2 चाकीचे किती 2 एक्स आणि याची 3 याला 3 ने गुणायचं. 3 गुणिले 40 120 आणि 3 गुणिले एक्स वजा 3 एक्स. म्हणजे 120 वजा 3 एक्स अधिक 2 एक्स बरोबर किती 104. बघा दोघांच्या चाकांची संख्या 104 म्हणजे वजा 3 एक्स आणि अधिक 2 एक्स किती झाले वजा 1 झाले. किती झाले वजा 1. म्हणजे हा आपण एक काम करू, हा वजा 1 बघा 120 वजा 3 एक्स अधिक 2 एक्स म्हणजे वजा 3 एक्स आणि वजा 3 एक्स म्हणजे 3 रुपये कर्ज आणि अधिक 2 एक्स म्हणजे 2 रुपये आपल्याकडे. वजा 3 एक्स मधून वजा 2 एक्स वजा 1 आले. मग 120 वजा 2 120 वजा 1 एक्स बरोबर 104 आले. हा वजा 1 एक्स तिकडे अधिक एक्स होईल आणि अधिक 104 इकडे वजा होईल. 120 वजा 104. 120 मधून 104 गेले किती राहिले 16 आले. म्हणजे एक्स बरोबर किती आले 16. मग या 16 आल्या, 2 चाकीचं 16 आल्या. या 40 मधून 16 गेले किती आले 24 आले. म्हणजे 16 आणि 24 याचं काय येईल उत्तर येईल. असे बघा, असे मी माझे एमपीएससी माझ्या पुस्तकामध्ये या गणित गुरु बुद्धिमत्ता पुस्तकामध्ये असे भरपूर पुस्तक आहेत बघा. हे घोडेस्वाराचं, यवतमाळ तलाट्याचं, नाशिक तलाट्याचं किंवा एमपीएससी असे भरपूर उदाहरणं याच्यामध्ये सोडवलेले आहेत. म्हणजे तुम्ही या उदाहरणांचा चांगला सराव करा आणि तुम्हाला यात म्हणजे 100% याच्यावरती कोणताही प्रश्न आला ना, तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर आहे, तो व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला देतो. जर समजा तुम्हाला आढळला तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरला 100% मला कॉल करा. 9326105925 हा माझा नंबर आहे. या नंबरला शक्यतो फक्त व्हॉट्सअपलाच मेसेज टाका, फक्त शक्यतो कॉल करू नका. आणि तुम्हाला आता ह्या चाकांचा किंवा पायांचा, गुराख्यांच्या डोक्यांची संख्या असे प्रश्न आले किंवा असं कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तर तुम्ही मला बिंदास व्हॉट्सअप करून विचारा. तुम्हाला उत्तराची फोटोकॉपी 100% मिळेल. आणि शक्य झाल्यास तुमचे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हे करून घ्या, मला ऍड करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पूर्णपणे याची अशी या लिंक मी सेंड करेल आणि त्या लिंक तुम्हाला पाहायला भेटतील. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुम्ही मित्रांना शेअर करा, लाईक करा, चांगली कमेंट करा. आणि जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. विश यू ऑल द बेस्ट.